हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे ते म्हणजे आपले स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर बघा, बाहेर छान असं पुसून वगैरे झालं आणि रांगोळी काढली, हळदीचं लेपन वगैरे छान करून घेतलं आणि देवपूजा तर आपली नेहमीची असतेच ती करून घेतली आणि छान अशी आपली स्वामी महाराजांची पूजा केली. तुम्ही पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, स्वामी महाराजांना आपल्या आवडता नैवेद्य म्हणजे बेसनचे लाडू आहेत आणि स्वामी महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात असं माहिती आहे सगळ्यांना. तर बघा, असे मी लाडू बनवून घेतले आणि मग मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी. तर इथं आल्यानंतर बघा, मी स्वामींसाठी आपले इथे पण लाडू घेऊन आले होते 11 छोटे छोटे असे प्रसादासाठी. लाईन खूप होती आणि घरचं सगळं पूजा वगैरे आपलं आरती सगळं आटपून मी इथे आले मंदिरात, म्हणजे स्वामींच्या मठामध्ये. तर खूप अशी लाईन होती बरं का. आणि ह्या लाईनमध्ये आम्ही थांबलो आणि दर्शन घेण्याचा माझा हा अनुभव आणि हा आनंद काही वेगळाच होता बरं का. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं की स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कशी तयारी सुरू आहे, तुम्हाला दाखवलंच होतं. आणि आज असं छान सुंदर डेकोरेशन इथे फुलांचं वगैरे झालेलं होतं. बाकीचं जे राहिलेलं डेकोरेशन ते चालू होतं, ते अशा पद्धतीचं होतं. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन नक्की घ्या बरं का. किती छान आणि सुंदर रूप दिसतंय ना आपल्या स्वामी महाराजांचं. आज खूप छान त्यांना सजवलं होतं, असे हार वगैरे घातले होते. खूप भारी रूप दिसत होतं स्वामी महाराजांचं. आणि हा मुकुट इतकं छान वाटत होता आणि प्रसन्न वाटत होतं मठामध्ये. छान असं आपल्या महाराजांना फुलं वाहिले आणि तिथे लाडूचा बेसनचा नैवेद्य दिला आणि सर्वांना तिथं लाडूचा आपला नैवेद्य हे सगळ्यांना तिथं म्हणजे प्रसाद म्हणून सगळ्यांना ते देत होते. मस्त वाटलं इथे. आणि इथे भजन वगैरे सुरू होतं बरं का साईडला. तर बघा, इथे एवढं गर्दी होती ना सगळ्यांना दर्शनाचा, स्वामी महाराजांना आपल्या फोनमध्ये आपल्या गॅलरीमध्ये फोटोमध्ये कैद करण्याची सर्वांनाची इच्छा होती. तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे छान असं भजन सुरू आहे. कोणी प्रत्येकालाच आपल्या फोटो घ्यायचेच होते. आणि बघा, त्यानंतर ना आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. दर्शन वगैरे झाल्यानंतर ते भजन, सर्वांची सेवा सर्व पाहिलं. आम्हीही थोडा वेळ बसलो आणि पुढे आल्याच्यानंतर इथं प्रसाद होता. हा असा सर्वांनाच शिरा आणि खिचडी भात होता, सर्वांनाच प्रसाद होता. तो प्रसाद घेतला आणि तो प्रसाद घेतल्यानंतर आम्ही घरी आलो. आणि येता येता बघा, इथे ना प्रसाद घेतल्याच्यानंतर इथे ना मंदिरात तिथं असं छोटंसं एक झाड होतं, तिथं फोटो काढायचा